श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि पावन असा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण कोणतीही सेवा केलेली असू द्या, उपाय असू द्या, आपल्याला त्याचे फळ कितीतरी पटीने मिळत असतं. त्याच्यामुळे हा महिन्यामध्ये जमेल तेवढ्या सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत. भोलेनाथाची सेवा असू द्या, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा असू द्या, जी सेवा जमेल ती सेवा या महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे. आणि त्यातीलच एक सेवा म्हणजे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय रोज वाचायचा आहे. तो अध्याय कोणता, त्याचे नियम काय, कसा वाचायचा, सर्व काही माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर. बघा, श्रावण महिना हा भगवान शंकराला प्रिय मानला जातो. पण श्रावण महिना फक्त शिवभक्तांसाठी किंवा शिवाची उपासना करण्यासाठीच नाही, तर गुरुची उपासना करणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी अत्यंत पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण जप करतो, तप करतो, दान करतो, नामस्मरण करतो आणि पवित्र ग्रंथाचं वाचन देखील करत असतो. कारण की आपल्याला माहिती हे सर्व केल्याने आपल्या मनाला शांती मिळणार आहे, आपलं मन प्रसन्न होणार आहे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळणार आहे. बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये खूप भक्त करत असतात. कारण की ज्यांच्या घरामध्ये मांसाहार सारखा प्रकार होतो त्यांच्या घरामध्ये देखील श्रावण महिन्यात मांसाहार होत नाही. त्याच्यामुळे खूप साऱ्या ताई या महिन्यामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात. बघा, श्री गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही तर जीवनाचा सार आहे. त्याच्यामुळे फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं नाही आहे, तर सद्गुरूंची कृपा आपल्यावर व्हावी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आणि जर का शक्य होत नसेल तुम्हाला रोज ग्रंथ पारायण करणं किंवा रोज वेळ तेवढा नसेल की तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकत असाल, तर किमान तुम्हाला हा एक अध्याय रोज वाचायचा आहे. एक्सेप्ट जर तुम्हाला मासिक पाळी आली मध्ये, तर त्या काळामध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथाला हात लावत नाही, देवपूजा करत नाही. त्याच्यामुळे जर सुतर विटाळ पाळी असं काही अडचण असेल तर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील हा अध्याय देखील वाचायचा नाही आहे. आता कसा वाचायचा, कोणता वाचायचा? बघा, सकाळी उठून स्नान करा, देवपूजा करा, दिवा धूप लावा, पूजा मांडणी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल. नैवेद्य तुम्ही ठेवा, कुठलाही गोडाचा नैवेद्य ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथातील 21वा अध्याय वाचायचा आहे. बघा, या अध्यायामध्ये गुरुवरील अढळ श्रद्धेचे महत्व सांगितलेले आहे. गुरूंच्या कृपेने भक्ताच्या अडचणी कशा दूर होतात हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला 21वा अध्याय संपूर्ण श्रावण महिना रोज वाचायचा आहे. वाचून झाल्यानंतर दत्तगुरूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझ्या आयुष्यात जी काही संकट आहेत किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे, नैवेद्य दाखवलेला आहे तो घरात सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे आणि त्यासोबत ओम नमः शिवाय या नामाचा देखील जप करायचा आहे आपल्याला. बघा, गुरुचरित्राचं वाचन करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य असतं. केवळ अध्याय पूर्ण करायचा आहे, हा अध्याय मला वाचायचा आहे, ही अध्याय वाचल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होणार आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर अशा प्रकारे वाचन करू नका. प्रत्येक ओळीचा अर्थ मनात उतरण्याचा प्रयत्न करा, गुरुचं स्मरण करा आणि नम्रतेने प्रार्थना करा. सोबतच आपल्याला या महिन्यामध्ये दान करायचं आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे, कोणाबद्दल अपशब्द बोलायचे नाही आहेत, कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आहे. देवा सगळ्याचं चांगलं होऊ दे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं चांगलं कर असंच बोलायचं आहे, कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही आहे. जर तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवले तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.